ओके सर, येस. एक मिनिट, मी ऍड करतो. ओके राजू सर, तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवलंय. ओके, हॅलो. थँक येस, थँक्यू. सो आज आपण इंटरनॅशनल युथ डे सेलिब्रेशनच्या निमित्ताने UIMच्या या इंस्टाग्राम हँडलवर आपण इंस्टाग्राम लाईव्ह करत आहोत. असे जादूचे प्रयोग करत राहिले पाहिजेत. तर त्यातलाच हा एक जादूचा प्रयोग आहे की इंस्टाग्राम लाईव्ह करायचंय. आणि यंग लोक आहेत, सोशल मीडियाच्या जगातली लोक आहेत, सोशल मीडियाला एक टूल म्हणून वापरणारे लोक आहेत, म्हणून इंस्टाग्राम लाईव्ह. तर आज जो दिवस आहे इंटरनॅशनल युथ डे, तर यावर्षीचं जे काही इंटरनॅशनल युथ डे आहे त्याची सेलिब्रेशनची एक थीम असते. प्रत्येक वर्षी एक थीम असते. तर यावर्षीची थीम अशी आहे की ट्रान्सफॉर्मिंग फूड सिस्टीम, युथ इनोव्हेशन फॉर ह्युमन अँड प्लॅनेटरी हेल्थ, अशी या वर्षीच्या इंटरनॅशनल युथ डे ची थीम आहे. आणि जे काही अजून काही लोक जॉईन होतील, राजू सर, मग आपण तुमच्यापासूनच सुरुवात करू. एक आपण, ठीक आहे सर. येस येस, धन्यवाद निलेश सर. तुमची एखादी कविता होऊन जाऊ द्या सुरुवातीला, 2-4 वाक्यात. कविता कविता पाठ नसतात. हा, पण ते कपाट म्हणजे तुमची एखादी युवकांवरची, तुमचं आम्ही खूप दिवस झाले, मी वैयक्तिक ऐकलं नाही, बाकी मंडळी पण ऐकतील. मी कविता वगैरे पाठ होत नाही, त्याच्यामुळे कविता तरी नाही. पण मी असं म्हणेल की थोडक्यात मी UIM काय करतं त्याबद्दल सांगतो, लोक तोपर्यंत जॉईन. ठीक तर आहे. 2019ला आम्ही भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यामध्ये तरुणांसाठी शिबिर घेतलं होतं, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र भरातून जवळपास 50 तरुण मंडळी आलेली होती. वेगवेगळ्या विषयातली ही मंडळी होती. आणि ते शिबिर 7 दिवसाचं शिबिर झालं. या शिबिरामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज झाल्या आणि अशा प्रकारे 7 दिवसात शिबिर पार पडलं. तर हे 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आम्ही श्रमदानामधून तिथल्या कम्युनिटीला सोबत घेऊन त्या ठिकाणी 4 खोल्यांचं एक हॉस्पिटल उभं झालेलं आहे. आणि मागच्या महिन्यापासून त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर प्रॅक्टिस करतायत. आणि त्या ठिकाणी जे काही डॉक्टर येत आहेत ते व्हॉलेंटरी तिथं प्रॅक्टिस करतायत, ज्यामुळे तिथल्या भागातील जे काही लोक आहेत त्या लोकांना आता आरोग्याची सेवा मिळत आहे. याचबरोबर आपल्या बरोबर तर ज्या शिबिरामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होतात तरुणांसाठी, अशा त्या ऍक्टिव्हिटी आम्ही शिबिरामध्ये केल्या. त्यानंतर आपण शिबिरापुरतच मर्यादित राहायचं का? तर नाही. म्हणून UIM एक प्लॅटफॉर्म म्हणून आम्ही त्याच्याकडे आता पाहतो. तर येत्या काळामध्ये UIM डिजिटल मॅगझिन एक करतोय की ते या महिन्यामध्ये एक डिजिटल स्वरूपामध्ये एक मॅगझिन असेल. या मॅगझिन मध्ये आपली जी काही ग्रामीण भागातली मुलं आहेत, ज्यांना कुठल्याही चांगल्या वृत्तपत्रामध्ये लिखाणाची संधी मिळत नाही, मासिकामध्ये संधी मिळत नाही, अशा लोकांसाठी आपण हे मासिक डिजिटल स्वरूपात सुरू करतोय. ज्या ज्या लोकांना लिहिता येतं, लिहिण्याची इच्छा आहे, अशा या सगळ्या लोकांसाठी आपण डिजिटल मॅगझिन सुरू केले. त्यानंतर आपण भविष्य काळामध्ये वेगवेगळे प्रयोग देखील करत आहोत. ज्याच्यामध्ये आता आपण एक व्याख्यानमाला देखील घेतली होती. त्याच्यातून आपण समाजात संबंधित वेगवेगळ्या समस्यावर ते एक व्याख्यानमाला वेगवेगळ्या विषयावर झालेली. तर अशा प्रकारे विषय खूप चांगले होते. येस येस. तर अशा विषय थोडेसे त्याच्यावर चर्चा करूनच विषय ठरले होते आणि थोडे अभ्यासपूर्ण लोक त्यावर अगदीच कीर्तन किंवा काल्याचे कीर्तन टाईप व्याख्यानमाला होऊ नये असा एक थोडासा प्रयत्न होता. क्रिटिकल थोडं झालं तर ते बरं वाटतं, नाहीतर आपले नॉर्मली जे दिसून येतं तर त्याला थोडासा फाटा देण्याचं काम केलं. आणि UIM अशा वेगवेगळ्या विषयावर आता काम करू इच्छित आहे. तर त्यातूनच आपण, आणि आज म्हणजे आजच्या दिवसाचं नियोजन काहीच नव्हतं. सकाळी आयडिया आली की आपण असं काहीतरी करून, त्यानंतर म्हटलं जेच आपल्या आजूबाजूला तरुण मंडळी आहे जे खूप चांगलं काम करत आहेत, मोटिवेशनल काम आहे, अनेक लोकांना त्यांच्या प्रेरणा मिळते. आणि राजूचं तर काम भन्नाटच आहे. म्हणजे कितीतरी पोरांना
एक वेगळं जग दाखवण्याचं काम राजू करतोय. तर मी राजूला सुरुवात करेल की तुझं काम काय आहे, तू कशा पद्धतीने काम करतो, याच्या पाठीमागे एक विचार काय होता, आणि दुसरं याला धरूनच मी म्हणेल की 5 ते 7 मिनिटामध्ये ही एक बाजू, आणि दुसरी बाजू अशी की सध्या आपण जगभरामध्ये पाहतोय की जग एका परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जात आहे. तर याच्यामध्ये तरुण कसा भरडला जात आहे, कुणी संभ्रमावस्थेत आहे. तर अशा तरुणांना एक, बाबा तूही तरुण आहे, आपणही तरुण आहोत, तर अशा तरुणांना एक स्थिरस्थावर येण्यासाठी काय सांगू शकशील, अशा या दोन बाजू वरती बोलतोस. आणि कामाबद्दल डॉक्टर डॉक्टर मोदी सॉरी म्हणजे एकलव्याच्या कामाबद्दल आता काय म्हणजे त्याचं बॅकग्राऊंड हेच आहे की आपल्याला जो लिव्ड एक्सपिरियन्स आहे, आपण जे भोगलंय, तुझ्या माझ्या आता तुझा प्रवास मी म्हणजे तुला मी गेले 3-4 वर्षापासून ओळखतो. तू स्वतः म्हणजे काही ठिकाणी पार्ट टाइम काम करून पुण्यात शिक्षण घेतलंय. स्वतःच्या स्ट्रगलवर तुझ्या भागातून येतो, मराठवाड्यातून, मी ज्या भागातून येतो विदर्भातून, किंवा असे हजारो लाखो विद्यार्थी तरुण तरुणी आपल्या ह्या पुण्यासारख्या ठिकाणी किंवा औरंगाबाद असेल, नागपूर असेल, मुंबई सारख्या ठिकाणी टायर 1 जिथे शिक्षणाचा चांगला ऍक्सेस आहे अशा ठिकाणी येतात. आणि 2011 मध्ये मला जेव्हा पुण्यात यावं लागलं, मला अजूनही आठवतं, मी त्या संचेती हॉस्पिटलला उतरलो आणि तिथून बॅग घेऊन या एफसीच्या मेन गेट पर्यंत पायी आलो होतो. तर हा एकट्याचा प्रवास नाहीये, तुझ्या माझ्यासारख्या हजारो पोरांचा प्रवास आहे, लाखो पोरांचा प्रवास आहे. आणि त्यावेळेस सांगणारं कोण नव्हतं फर्ग्युसनची गेट काय आहे किंवा हॉस्टेल्स कुठे भेटतात, त्यावेळेस विद्यार्थी सहाय्यक समितीबद्दल सांगणार कोण नव्हतं, समाज कल्याणचे जे हॉस्टेल आहे ते सांगणार. तर जो आपण भोगलोय, आणि मग त्याच्या पुढच्या 5-6 महिन्यात मग मी ती मॉडर्नला ऍडमिशन घेतली आणि ते सोडावं लागलं. आणि सोबतचा पण जे आपल्या भागातून पोर आहे ना, त्यांचा पण प्रवास बघत होतो. तो लँग्वेजचा बॅरियर, तो कल्चरचा बॅरियर, इन्फिरियर कॉम्प्लेक्स मध्ये 10 वर्ष निघून गेलेत आपले. आजही काही बाबतीत तो आहे. आणि मग ते सगळं जे भोगलं आपण, मग त्यालाच कुठेतरी एक वाचा फोडण्याचं काम म्हणून, किंवा मग टाटा इन्स्टिट्यूटला काही गावातले 1-2 जण गेले, मग त्यातून एक कॉम्पिटन्स आला, किंवा फोनवर काही प्रक्रिया चालू होती मार्गदर्शनाची, त्यातले आपले काही लोक आहेत तुमचेच फर्ग्युसनचे किंवा किरण असेल किंवा बाकीचे जे लोक आहेत की ज्यांना फोनवर पहिले सांगायचं फक्त की अशा असेल. नंतर मग त्याला एक रचनात्मक कॉन्क्रीट स्वरूप द्यावं म्हणून यवतमाळ जेव्हा कॉलेजला होतो तेव्हा मग ते 2 वर्ष फुल टाइम तिथं सीएम फेलोशिप असेल किंवा कॉलेजला शिकवायचं काम केलं, सावित्री चित्र समाजकार्य महाविद्यालय. तुझ्यासारखं मी पण सेट नेट आहे सोशल वर्क मध्ये, तर थोडा प्राध्यापकीचा अनुभव आहे म्हणजे, पण काय आपण प्राध्यापक म्हणून कधी राहिलो नाही, पोरांचा मित्र म्हणूनच राहिलो. तर त्या सगळ्या प्रक्रियेत जाणवलं की आपल्या पोरांमध्ये म्हणजे हे होतं की म्हणजे मेळघाटमध्ये जो काम करत होतो त्यामध्ये जाणवलं की आपल्या पोरांमध्ये पोटेन्शियल आहे, खूप भन्नाट ताकद आहे, प्रश्नांना भेटण्याची ताकद आहे, सामोरं जाण्याची ताकद आहे. त्यांना फक्त एका चांगल्या प्लॅटफॉर्मची गरज आहे किंवा मॉरल सपोर्टची गरज आहे. आपल्या सगळ्या प्रवासात थोडस भाषा बायलिंग्वल ठेवा. कुणीतरी मेसेज टाइप केलाय की मराठी समजत नाही असं. कोण येते? बरं ठीक है, ये हमारा हिंदी बहुत नागपुरी टाइप है और इंग्रजी का बहुत वांधा है, तो हम हिंदी मध्ये मराठी तू थोडस तुझ्या शैलीत हिंदीत सांगशील वाटलं बाबा, मी मराठीत माझा फ्लो ठीक आहे, मी मराठीतच बोलतो. तर ते हे म्हणजे मग त्या सगळ्या प्रक्रियेत जाणवलं. तर तू स्वतः मेळघाटात गेलाय किंवा भीमाशंकर भागात फिरतोय किंवा काम करताय की ह्या भागात पोटेन्शियल आहे. हे चोप्रा दादांनी जे गोल्ड मेडल घेतलंय याचं वैयक्तिक मला काही म्हणजे मी ते क्रिटिक नाही करत, पण आपल्या सेंट्रल इंडियामध्ये छत्तीसगड, ओडिसा, झारखंड, मध्य प्रदेशचा ट्रायबल आणि गडचिरोली मेळघाट सारखा जर बेल्ट घेतला, या भागामध्ये एवढे अथलेटिक्सचं पोटेन्शियल आहे. मला जेव्हा मी मेळघाट होतो 15-15 फुटावरून पोरं, लहान लहान लेकरं 9-9 वर्षाचे पोरं उड्या मारायचे. त्यांना तसा प्लॅटफॉर्म नाहीये, स्कोप नाहीये. तेवढे आपण त्यांना म्हणजे त्यांचे निगेटिव्ह पॉइंटवरच आपण आतापर्यंत खेळलो. एनजीओ असेल किंवा वेगवेगळ्या सिस्टम असेल, व्यवस्था असेल आपली राजकीय प्रशासकीय व्यवस्था, तर ह्या भागात पोटेन्शियल आहे. आणि मग मला असं जाणवलं की आपण फार काही तीर मारू शकत नाहीये, तर आपण हायर एज्युकेशन हे टूल वापरून पोरांच्या लिडरशिपला वाव देऊ शकतो. आणि मग त्यात खूप मोठं चॅलेंज आहे. आज 80% खासगीकरण झालंय निलू शिक्षणाचं, म्हणजे उच्च शिक्षणात तर अजून वेगळं राजकारण आहे. 20% जास्त फार ठराविक संस्था आहेत, त्यात आपले
सेंट्रल युनिव्हर्सिटीज असतील, पुणे युनिव्हर्सिटी असेल किंवा टाटा इन्स्टिट्यूट, जिम प्रेम, JNU, IITचं काही कोर्सेस, तर अशा ठिकाणी मग आपली पोरं जावेत, तळागाळातले फर्स्ट जनरेशन पोरं जावेत आणि त्यांनी तिथून शिकून थोडंसं त्या सेक्टरमध्ये लिडरशिप करावं. हा मेनली त्याचा उद्देश. आणि गेल्या 4 वर्षात 2 वर्षात फार ते एका सेंटर पुरतं मर्यादित होतं किंवा एका कॉलेज पुरतं मर्यादित होतं. ते आज काम महाराष्ट्रभर, यावर्षी ऑनलाईन इंटरव्हेन्शन, जसं तुम्ही डिजिटलच्या मॅगझिन काढताय, खूप चांगला, म्हणजे इथून पुढे बऱ्यापैकी आपण ICTचं इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि डिजिटल इंटरव्हेन्शन. तर ह्या वर्षी गेल्या 1.5-2 वर्षात ते आपण सगळं ब्लेंडेड लर्निंग चालवलं, ब्लेंडेड लर्निंग माध्यमातून. तर आपण 300 विद्यार्थ्यांपर्यंत आता मेंटरशिप प्रोग्राम चालवतो रिगरसली. ज्या वेळेस मी TISS ला गेलो त्यावेळेस मला 5 मिनिटं कोणीतरी फोनवर बोलणार होतं. आज आपण 300 पोरांसोबत 400-500 मॉक इंटरव्ह्यू घेऊन तयारी करतोय. वा. तर हे म्हणजे हा जर्नी 10 विद्यार्थ्यांपासून झालेला जर्नी सुरू, किंवा 2 विद्यार्थ्यांपासून, आज तो 300 विद्यार्थ्यांपर्यंत आहे. आणि गेल्या 4 वर्षात आपले जवळपास आतापर्यंत PG फोकस आहे. तुझा लहान भाऊ रुपेश खूप चांगला पोरगा आहे, तो पण आपल्या UG मेंटरशिप मध्ये. तर आता या वर्षीपासून आपण UG मेंटरशिप मध्ये पण फोकस करतोय. आणि PG मध्ये जवळपास, म्हणजे मागच्या 4 वर्षात आपले 225 पेक्षा जास्त विद्यार्थी आपले पोरं टाटा इन्स्टिट्यूट असेल, जिम प्रेम जे असेल किंवा वेगवेगळ्या संस्थांमध्ये गेले. येत्या काळात आपला हा प्रयत्न राहील की लॉ, जर्नलिझम, मीडिया या सगळ्या सेक्टरमध्ये जिथं ह्युमन डेव्हलपमेंटचा विषय होतो त्या सगळ्या सेक्टरमध्ये आपल्या तळागाळातली पोरं कसे लीड करतील, शिकतील आणि चांगल्या ठिकाणी शिकून आपल्या समाजासाठी, देशासाठी कसे कॉन्ट्रीब्युट करतील. ओके. आणि दुसरा प्रश्न तो परत त्याला फ्रेम कर वाटलं. दुसऱ्या प्रश्नाबाबत मी फार जगाचा मला काही जास्त अजून मी पहिल्या एकदा विमानात बसलो नाही किंवा जगात मी फिरलो नाही फार, जागृती यात्रेत भारतात फिरलो. तर मी प्रश्न एकदा प्लीज तो रिपीट कर, म्हणजे मी असं म्हणेन भारतीय आणि महाराष्ट्रीय कंटेक्स्ट मध्ये. मुळातच आपल्या देशात जरी पाहिलं तर आपल्या देशातलं आता जे काही वातावरण राजकीय असेल, सामाजिक असेल, ज्या पद्धतीने चाललंय याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणामध्ये उदासीनताही तितक्याच मोठ्या प्रमाणात दिसते. आणि कुठेतरी करिअरच्या निवडीच्या बाबतीमध्ये आपण पाहतच आलोय ते मेंढ्यासारखा एक लोंढा. तर मग अशा एका संभ्रमावस्थेतच आहे, याच्यामध्ये कुणीही क्लिअर नाहीये कशाबद्दल. तर अशा तरुणांसाठी काम करत असताना तुला काय वाटतं की असं काही गोंधळ दिसतो का, आणि ह्या गोंधळातून सावरायसाठी काय केलं पाहिजे? 1-2 मिनिटांमध्ये सांगितलं तर चालेल. येस. नाही, माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे आपण फार मी सोशल मुवमेंट पासून, सॉरी कॉल येतोय, आवाज येतोय माझा निलेश? हो हो हो, कंटिन्यू. तर नर्मदा बचाव असेल किंवा NAPM असेल किंवा आपल्या सोशल एंटरप्रेन्योरशिप जागृती यात्रा असेल, इव्हन मी स्वतः 21 वर्षी ग्रामपंचायत लढलो. सोशल एंटरप्रेन्योरशिप असेल, या सगळ्या अवस्थेतून कुठेतरी थोडासा टच घेतलाय. तर या सगळ्या प्रक्रियेत जाणवलंय की आताचा तरुण वर्ग खूप, म्हणजे एक तर त्याची पॉझिटिव्ह आहे की तो खूप क्रियाशील आहे, लवकर त्याला रिझल्ट पाहिजेत किंवा तो टेक्नोसॅव्ही आहे किंवा त्याचं सगळं उपलब्ध आहे. पण तेवढंच आपले जे, म्हणजे काही आपण खुजे पण आपण, मला असं वाटतं, लवकर स्वीकारतो. म्हणजे उथळपणा थोडासा जाणवतोय मला. म्हणजे इव्हन त्या फेज मधून मी पण गेलोय की सामाजिक कामाचं जर उदाहरण घेतलं तर 2 लोक चांगलं म्हणतात किंवा लाईक कॉमेंटच्या पलीकडे जाऊन आपला तो सामाजिक कामाचा वर्ग जात नाही, किंवा जे आपण ज्या लोकांना देवत्व देऊन बसलोय ते किती ह्या सगळ्या कामाला उथळपणे मांडतायत, किंवा आपला एकीकडे आपल्यासारख्या पोरांचा पोटापाण्याशी संघर्ष असतो आणि आपल्याला ते शिकवलं जातं की झोली जाप समाजकार्य केलं पाहिजे. अरे बाबा, तसं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेतून आपण गेलोय. मला सांग, आज आता मी जर चेवणी स्कॉलरशिप घेतली नसती किंवा मी युरोपियन पर्स्पेक्टिव्ह जाऊन, तर आपल्या कामाला धार कशी येणार आहे? आपण तेच ट्रॅडिशनल रिझल्ट पण येणार नाही आणि कुठेतरी म्हणजे त्याला संकुचितपणा येईल त्या कामाला. कुठेतरी त्याला क्रिटिकली, जसं तू सुरुवातीला उल्लेख केला किंवा तुम्ही जे विषय घेऊन टॉक सिरीज राबवताय, तशा पद्धतीने जर क्रिटिकल आणि 21st सेंचुरी स्किल जे म्हणतो, तरुणांनी या सगळ्या नवीन प्रश्नांशी सामोरं गेलं पाहिजे असं मला वाटतंय. आणि 21st सेंचुरी आज आपण कुठेच नाहीये. आपण आजही, म्हणजे आपले सो कॉल्ड मोठमोठे कार्यकर्ते लोक पण ते आजही त्याच कंपू अवस्थेत राहून जगायचा प्रयत्न करतात. तर आपल्याला ह्या 21व्या शतकांच्या स्किल्स किंवा पोटेन्शियल सोबत, मी सकाळी एक पोस्ट टाकली, किंवा आपल्याला या सगळ्या प्रक्रियेशी किंवा या सगळ्या जगाशी हे स्किल सेट अपडेट करून जुळून काम करावं लागेल. त्याच्याशी
तर इंग्लिश लँग्वेजचं उदाहरण घे. आपल्या तरुणांना तो खूप भीती वाटते. इंग्लिश ही प्रॅक्टिकल आहे. आपण फार म्हणजे मी पहिले एक आपली मदर टंग आली पाहिजेत, मग कोरकू असेल तर कोरकू आली पाहिजेत, गोंड असेल तर गोंडी आली पाहिजेत, कोलाम असेल तर कोलामी आली पाहिजेत, पण बंजारा असेल तर बंजारी आली पाहिजेत. पण इंग्लिश ही पोटा पाण्याची भाषा आहे, ती मार्केटची भाषा आहे. तर तिथून आपल्याला ते आपण पळपुटा नाही करू शकत ना. बरोबर. तर आपल्याला ते शिकावं लागेल आणि ते आपल्याला म्हणजे आपल्या जोपर्यंत 2-4 पिढ्या शिकणार नाही तोपर्यंत आपल्याला हे जगण्याचा कॉन्फिडन्स येणार नाही. आणि आपण या म्हणजे मला हायर एज्युकेशन हे मोठं माध्यम वाटतं की जोपर्यंत आपल्या ह्या तळागाळातल्या समाजाच्या बहुजन म्हणजे फर्स्ट जनरेशन बहुजन समाजाच्या पहिल्या पिढ्या शिकणार नाही, पहिल्या दुसऱ्या 2-3 पिढ्या जर ताकदीनं क्वालिटी हायर एज्युकेशन घेणार नाही तोपर्यंत आपल्याला चांगलं भविष्य नाही असं मला वाटतं. आणि माझा हा अनुभव आहे गेल्या ओके 7-8-9 वर्षाचा. ओके. तेवढं थांबतो मी आणि थँक्यू नीलू समय दिल्याबद्दल. थँक्यू राजू. हम्म. राजू सर, मी जसं की तुम्ही आता त्यांच्या बोलण्यात ऐकले की एकलव्यचे फाउंडर आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात आता भारतामध्ये काम करत आहेत आणि त्यांना यावर्षी युके मध्ये त्यांच्या हायर एज्युकेशन साठी जेवनीची स्कॉलरशिप त्यांना मिळालेली आहे आणि ते तुम्ही बऱ्यापैकी लोक इथं जाणत असतील. बऱ्यापैकी सगळ्यांनीच राजूच्या यशाचं तेवढंच स्वागत केलेलं आहे. सगळे तेवढे आनंदात आहेत की राजू सारखा मुलगा आता युके मध्ये शिकून येऊन पुन्हा भारताच्या तरुणांना मार्गदर्शन करेल. तर आपण आता आपल्या पुढचे जे ऍड झालेले आहेत, राजू तो लेफ्ट करू मला शकतो. मला मला हाकलून देतो, मला ते काही कळत नाही कसं ते मला ते कसं करायचं. ते वर एक आहे बघ, फुली कट. हा हा जम लेव बाय, टेक केअर. आणि चेवणी बाबत सेशन प्लॅन करू आपण. येस चालेल, बाय. ओके बाय. थँक्यू. ओके, वेलकम Hello. अविनाश सर. तर Thank you. अविनाश 2019 मध्ये महाराष्ट्राची जी स्पर्धा परीक्षा होते MPSC याच्यामधून तहसीलदार पद त्यांना मिळालेलं आहे. आणि 1-2 गोष्टीवर अविनाश सर तुम्ही बोललं तर चालेल की एकंदरीत स्पर्धा परीक्षेमध्ये एक आता ज्या पद्धतीने आपण पुण्यातलं वातावरण पाहतो तुम्ही आम्ही दररोजच, आणि कितीतरी लोक 10-10 वर्ष झालंय तयारी करतायत आणि एक वेळ अशी ती वेळ निघून गेल्यानंतर कुठेही दुसरी संधी राहत नाही किंवा दुसरं करण्यासारखी काय म्हणते ऑपॉर्च्युनिटी राहत नाही. आणि दुसऱ्या बाजूला की मग ती एक पुन्हा डिप्रेशन येणं म्हणा किंवा आता जसं स्वप्नीलने आत्महत्या केली, अशा अनेक मुलांच्या मनामध्ये तो विचार येतो. आणि आपल्या इथल्या सरकारला कुणीतरी जीव दिल्यानंतर जाग येते आणि जाग आणण्यासाठी आपल्याला जीव द्यावा लागतो तरुण मुलांना. आणि एकीकडे म्हटलं झालं भारत हा तरुणांचा देश आहे, पण तरुणांच्या प्राणांना जागा करण्यासाठी त्यांच्या नियुक्त्या मिळण्यासाठी त्यांना जीव द्यावा लागतो. तर अशा एका याच्याबद्दल एक 5 मिनिटामध्ये बोला. ओके. सगळ्यात पहिले युवा हम आणि निलेश तुला पण मी थँक्यू म्हणेल, तुम्हाला इथं बोलवलंस आज युवा दिनाच्या निमित्त. जसं तू आता बोललास की स्पर्धा परीक्षा आणि तरुण म्हणजे एक म्हणतात ना की लाट येत असते कुठल्या तरी गोष्टींची, जसं आपण म्हणतो कोविडची लाट आली आहे, तसं स्पर्धा परीक्षा करण्याची तिकडे मुलांच्या येण्याची एक लाट आलेली आहे. म्हणजे दरवर्षी लाखो मुलं पुण्याकडे येतात, क्लासेस जॉईन करतात, ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात आणि सीट्स असतात तिथे 200-250 सीट्स असतात. म्हणजे 4 लाख मुलं, एक 250 किंवा 300 सीट्स असतात. म्हणजे 0.01% पेक्षा पण कमी असा हा सक्सेस रेशो आहे. तरी पण मुलांच्या येण्याची संख्या काही कमी होत नाही. आपण बरीचशी भाषणं बघतो युट्यूबवर अधिकाऱ्यांची, किंवा जे सिलेक्ट झालीस ती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरनं ती लोक स्पीच देत असतात आणि मग त्यातनं आपली गावखेड्यातली पोरं एकदम इन्स्पायर होऊन इकडे येतात. आता आम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून हेच सांगतोय की आम्ही असं म्हणत नाही की इकडे येऊ नका. माझं म्हणणं आहे की इकडे या, परंतु काही गणित मांडून इकडे या. म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती कुठे आहे, आपण कुठल्या बॅकग्राऊंड मधनं आलोय, आपल्याकडे रिसोर्सेस किती आहेत, किती वर्ष आपल्याला इथली तयारी करायची, ह्या सगळ्यांचं जेव्हा तुम्ही गणित करून इथे येणार ना तेव्हा तुमच्यामध्ये असणारा कॉन्फिडन्स वेगळा असतो. आणि ते एक्झिट मारणं अवघड जातं ना मुलांना, की इथंच अडकून पडल्यासारखं होतं 4-5 वर्षानंतर, ते त्यांच्यासोबत होणार नाही. म्हणजे प्लॅन बी घेऊन जर आलो आपण, असं म्हणतात ना की
पाण्यात उडी मारल्यानंतर पोहायला येतं. तसं इथं अजिबात नाही, कारण इथं पूर आलेला आहे. इथं तुम्हाला एक लाईफ जॅकेट घालूनच उडी मारावं लागेल. ते लाईफ जॅकेट म्हणजे तुमचा प्लॅन बी असेल. इथं नाही झालं तर तुम्ही काय करणार? कारण 99.99% मुलं तर दरवर्षी रिकाम्या हातानेच परत जाणार आहेत. मग त्या 0.01% मुलांमध्ये जर तुम्ही आला नाही तर तुम्ही आयुष्यात काय करणार? आणि ह्या सगळ्या प्रोसेस मधला आणखीन एक भाग की जी मुलं अजिबातच कुठला प्लॅन न घेता आलीत, प्लॅन बी किंवा किती वर्ष इथं आपल्याला राहायचं याचं गणित न बांधता आली, ती मुलं इथं अडकून राहतात. मग त्यानंतर सुरू होतो डिप्रेशनवाला फेज. तो सर्वात वाईट आहे. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून पेपर झालेला नाही. कित्येक मुलं अशी होती की सुसायडल टेंडन्सीज मुलांमध्ये वाढल्या होत्या. आमचा एक मित्र, आमचा एक साथी स्वप्नील लोणकर, आम्ही ह्या सगळ्यांमध्ये गमावला. आणि कसं असतं की ही 3 टप्प्याची परीक्षा नाहीये. म्हणजे प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू इथपर्यंत नाहीये. तिचा 4था टप्पा असतो. आंदोलन, याचिका, पेटिशन्स, कोर्ट केसेस, हा याचा 4था टप्पा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी पण तयार राहावं लागेल की फक्त तुम्ही ही परीक्षा पास झालात म्हणजे तुमचं स्ट्रगल संपलेलं नाहीये. आमची बॅच मागच्या 1-1.5 वर्षापासून जॉईनिंग देण्यासाठी लढते. आता कुठे त्या प्रोसेस कुठेतरी ट्रॅकवर येत आहेत, परंतु त्या काय येतात? कारण स्वप्नील सारखा एक मित्र आम्ही गमावला तेव्हा कुठे प्रशासनाला, सरकारला जाग आलेली आहे. तर मला विद्यार्थ्यांना किंवा माझ्या ज्या मित्रांना जे इकडे येण्याचं प्लॅनिंग करतात त्यांना एवढंच सांगायचंय की इकडे येण्याच्या आधी काही गणित तुम्ही मांडून या. तुमच्या इथे येण्याच्या आधी तुमचा प्रत्येक प्लॅन क्लिअर असला पाहिजे. किती वर्ष तयारी करायची, कुठल्या परीक्षेची तयारी करायची आणि कुठे राहून करायची, ही सगळी गणितं तुम्ही इथं बांधून या. त्यानंतर तुम्हाला जो कॉन्फिडन्स असेल स्वतःवर, तुमच्या तयारीवर, आणि इथून बाहेर पडल्यानंतर पण तुम्ही काहीतरी इथनं घेऊन जाणार, कारण तुमच्याकडे एक प्लॅन तयार असतो इथून बाहेर पडल्यानंतर काय. आणि मला आणखीन एक वाटतं की आयुष्य नको बनवायला ह्या परीक्षेला. एक साधी परीक्षा म्हणून आपण हिला बघूया. नाही पास झालो तर इथनं निघून जाऊ. आता मी पास झालो म्हणून असं म्हणणं सोपं आहे मला, परंतु माझा पण कुठेतरी एक प्लॅन बी तयार होता. मी पण 19ला जर पास झालो नसतो तर मी पण दुसरं काहीतरी केलं असतं आयुष्यामध्ये. कारण अशी बरीचशी फील्ड आहेत की आणखीन एक असतं ना की विद्यार्थ्यांना वाटतं की सगळी प्रतिष्ठा, सगळं मानमरात फक्त ह्या एका परीक्षेमध्ये किंवा तुम्ही ऑफिसर झाल्यानंतर मिळेल. मला एक सांग निलेश, आपल्या भारतामध्ये दरवर्षी हजारो ऑफिसर्स होतात. त्यामध्ये IAS IPS पण आपण पकडू. असे कित्येक ऑफिसर्स आहेत, कित्येक सेक्रेटरीज, कॅबिनेट सेक्रेटरीज, चीफ सेक्रेटरीज आहेत, पण आपल्याला नाव किती जणांची माहित असतात. परंतु बाबा आमटेंसारखा एक माणूस ज्याला पूर्ण जग ओळखतं. त्यामुळं तुम्हाला जर समाजासाठी, बरीच मुलं म्हणतात ना का मला समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून मी इकडे येतो. जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना, सिस्टीमच्या बाहेरून तुम्ही जास्त चांगलं करू शकता, कारण तुम्हाला तिथे बाउंड्रीज नसतील. इथे तुम्हाला फार रिस्ट्रिक्शन, फार बाउंड्रीज, विदिन द रूल्स तुम्हाला चालावं लागेल. परंतु जी मुलं खरंच ज्यांना समाज बदलण्याची झपाटलेली मुलं आहेत, त्या मुलांनी इकडे यायचं असेल तर विचार करा, कारण हे बाहेरून जेवढं चमकदार दिसतं तेवढं नाहीये. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी इकडे यायला पाहिजे असं मला वाटतं. बाकी इकडे येणाऱ्यांचं स्वागतच आहे. आणि इथून बाहेर निघणारा विद्यार्थी बरंचसं नॉलेज, म्हणजे एक चालतं फिरतं विद्यापीठ आपण त्याला म्हणू, एक सिरियस तयारी करणारा मुलगा. मला वाटतं आपल्या नेत्यांना 1-2 वर्ष MPSCची तयारी कंपल्सरी करायला हवी, म्हणजे त्यांना कळेल या पोरांचं स्ट्रगल, आणि ते नॉलेज पण त्यांना कळेल की किती नॉलेज घेऊन ही पोरं फिरतात तरी पण ही बेरोजगार आहेत. राईट. ओके, थँक्यू अविनाश, थँक्यू सो मच. थँक्यू निलेश, मला बोलावल्याबद्दल थँक्यू. ओके. तर अविनाशने खूप म्हणजे त्याच्या दैनंदिन अनुभव आणि तो जो MPSC मध्ये जे काही गरीब परिस्थितीने गरीब असलेली आपल्या मराठवाडा विदर्भातली लोक आहेत यांच्यासाठी मेंटरिंग प्रोग्राम देखील चालवतो, ज्याचं नाव आहे साथी. तर यातून त्याचा अनुभव आणि आताच मेंटरिंगच्या अनुभवातून त्यांनी खूप साध्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं की स्पर्धा परीक्षेकडे परीक्षा म्हणूनच पाहिलं पाहिजे. आता काही लोक त्याला आयुष्याचं गणित समजून येतात आणि बरेच लोक त्याच्या गणिताच्या प्रक्रियेमध्येच राहून जातात आणि शेवटी मग जीव संपवण्यापर्यंत प्रवास होताना आपल्याला दिसतं. अनेक मुलं डिप्रेसमध्ये आहेत. कित्येक मुलं पुण्यातली 4-4 वर्ष गावी जात नाहीत, कारण घरी सांगून आलेला असतो छाती ठोकून की मी अधिकारी होतोय, आणि इथं 3 वर्ष गावी गेलो नव्हतो. तर हे जे काय आहे यातून जे एलिनेशन निर्माण होतं आपल्यामध्ये, हेही एक वेगळ्या प्रकारचा आपण स्वतःवर केलेला हिंसाचार आहे असं मला वाटतं. तर अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना अविनाशने खूप सहज प्रकारे हात घातला. तर आता आपण आपले नेक्स्ट जे आहेत नागेश्वर जी है मध्य प्रदेश से, जो उनकी ऑर्गेनाइजेशन है मेरा गांव मेरी दुनिया,
वो यूथ के साथ भी बहुत सारे सोसाइटल इश्यूज पे काम करते हैं, ग्राउंड लेवल पे भी काम करते हैं। अभी पेंडेमिक में भी उनका बड़ा काम है। अभी अलग अलग फैमिलीज को वो रेशन देने का काम कर रहे हैं। हम उनका काम देखते हैं। आईना देखो जैसा उनका यूथ का कैंप चलता है कंट्री लेवल पे। तो अविनाश जी का मैं स्वागत करता हूँ। तो नागेश्वर जी, तो आप आपका काम बताइए और आज के दिन पे यूथ का परसेप्शन कैसा होना चाहिए लाइफ की ओर, या फिर हमारे जो कुछ भी सोशल इश्यूज है या कुछ भी डिलेमा है, इनके तरफ देखने के लिए हमने एक नजरिया कैसा चाहिए हमारे पास। या शुक्रिया नीलेश भाई, आवाज क्लियर है क्या? यस यस। ओके ओके, थैंक यू सो मच यार। तो अगर ब्रीफ में बात करूं, मतलब मेरा गांव मेरी दुनिया, तो आप देखेंगे कि हम किसी भी गांव को अगर देखते हैं तो ऐसा नहीं है कि गांव के कुछ लोगों ने डेवलपमेंट नहीं किया है। मतलब वहां से कुछ लोग बहुत अच्छा कर रहे हैं। और लेकिन आप देखेंगे कि जो गांव का जो बेस्ट माइंड है इन टर्म्स ऑफ स्किल, इन टर्म्स ऑफ इंटेंशन, वो गांव में नहीं रहता है। वो बेंगलोर जॉब करता है, वो दिल्ली जॉब करता है, या वो गांव से बाहर चला जाता है। और हमारे यहाँ अगर आप किसी गांव से, तो माना जाएगा कि जिनका घर सड़क पे होता है, जिनका घर शहर में होता है, उसे डेवलपमेंट कहा जाता है। जिनका घर गांव के अंदर है या जिनका घर कच्चा है, उसे डेवलपमेंट नहीं कहा जाएगा। तो वो आइडिया ये है कि कैसे गांव का जो बेस्ट युवा है वो गांव के लिए अगर 5 से 7 साल 8 साल अगर दे, तो क्या हम गांव में विकास कर पाते हैं या नहीं कर पाते। इस अजम्पशंस के साथ मेरा गांव मेरी दुनिया शुरू हुआ है। और हमारा बिलीव है कि अगर कोई एक डेडिकेटेड यूथ और स्किल्ड और जिसका इंटेंशन काफी प्योर हो, वो यूथ अगर एक गांव में लगातार काम करे 5 से 8 साल, तो गांव में बदलाव संभव है। जो अभी मेनली आप शिक्षा के क्षेत्र में देखेंगे, वाटर के क्षेत्र में देखेंगे, क्लाइमेट के क्षेत्र में देखेंगे, तो काफी मतलब गिर रहा है धीरे धीरे हर गांव का स्तर। शहर का तो सबको दिख जाता है, क्योंकि वहां पर आपको बाढ़ आती हुई दिखेगी वहां पर, मतलब वहां पे फोटो खींचने वाले हैं। यहाँ पर अगर गांव में पानी घुस जाए तो कोई फोटो खींचने वाला नहीं है। तो वो है, लेकिन यहाँ पर भी है पानी की समस्या। हमारे घर से खुद मतलब काफी टाइम जैसे गर्मी हो जाती है तो लोग जाते हैं 2-2 3-3 किलोमीटर दूर लेने। और ये तो मध्य प्रदेश है, मतलब नर्मदा का किनारा है जहाँ पर आप रहते हैं, या जो महाराष्ट्र का जो इलाका है वहां पर तो और काफी हालत खराब है गाँव की। तो ये कंसेप्ट है। और हमारा जब हम युवाओं की बात करते हैं तो मतलब युवाओं को देखने के अलग अलग नजरिए हैं। और मतलब थोड़ा इसको गहराई से अगर कोई लोग कमेंट भी कर पाए कि उनके लिए युवा क्या है तो बढ़िया रहेगा। और मैं तो जैसे सरकार किस तरीके से देखती है, बाकी लोग तो एक होता है यूथ डेवलपमेंट होता है, एक यूथ फॉर डेवलपमेंट होता है, एक यूथ लीड डेवलपमेंट होता है। तो अलग अलग तरीके से युवाओं को देखने का तरीका है। एक है यूथ फॉर इकोनॉमिक्स, मतलब कि इकोनॉमिक वाइबिलिटी यूथ के जरिए होती है। वो काम करने का एक बहुत बड़ा हिस्सा यूथ करता है, क्योंकि बच्चे काम नहीं कर सकते और एक एज के बाद वयस्क और बूढ़े भी उतना काम नहीं कर सकते। तो उस तरीके से देखा जाता है। हमारा मेन फोकस है यूथ डेवलपमेंट में कि युवा अपना खुद का विकास कैसे करे। और उसके बाद सेकेंड फोकस है यूथ फॉर डेवलपमेंट की युवा अगर डेवलपमेंट में काम करता है तो वो किस तरीके से काम कर पाता है। तो देखते हैं कि युवा, सॉरी कॉल आ गया था। तो पहले पहले हमारा मेन फोकस है कि युवा खुद को देखे, खुद को समझे, और वो खुद किस नजरिए से समाज को देखता है या वो खुद को किस नजरिए से देखता है। मतलब क्या मैं अपने आप को बहुत परफेक्ट होने के तरीके से देखता हूँ तो मैं अपनी काफी लर्निंग बंद कर देता हूँ। क्या मैं अपने आप को बहुत बुरा होने की तरीके से देखता हूँ तो कई बार मैं बहुत अच्छा काम करता हूँ लेकिन मैं क्रिटिसाइज करता हूँ खुद को, और मेरी मेंटल वेलबींग काफी कम हो जाती है। तो वो है कि हम किस तरीके से खुद को लेबल कर रहे हैं, खुद का कॉन्फिडेंस किस तरीके से जज कर रहे हैं, हम सीखते कैसे हैं, हमारी आइडेंटिटी है जो सीखने की, वो क्या प्रक्रिया है, क्या उसको तोड़ा जा सकता है, क्या नई प्रक्रिया सीखने की हम अपना सकते हैं। वो सारी चीजें हमें युवाओं को है। तो वो कैसे युवाओं का विकास होगा, हम उस पर काफी ज्यादा फोकस करते हैं। और उसी से डेडिकेटेड एक प्रोग्राम आईना देखो है, वो एक प्रोग्राम है नीलेश भाई। चलो, थैंक यू नागेश्वर जी। बहुत आसान लैंग्वेज में आपने आपका काम बताया। और जैसे कि देखिए कि हम जब यूथ के बारे में बात करते हैं कि एक मेंटल वेलबीइंग हो, अपने जो एक इंसान के अलग अलग डायमेंशन होते हैं, फिर उसका सोशल
है, उसका साइकोलॉजी कैसा है, उसका मेंटल हेल्थ कैसा है। तो इन चीजों पे ज्यादातर कोई काम नहीं करता है। फिर अगर काम करता है तो कोई एक सेक्टर लेके काम करता है। तो थैंक यू वेरी मच, आप आज ज्वाइन हुए एंड एक कॉल पे आप रेडी हो गए। सो थैंक थैंक यू। यू सो मच जर्नलिस्ट। यस। ओके, बाय बाय। यस। यस, बाय। ओके। ओके, आपण नेक्स्ट। ओके ओके, जॉईन होत आहेत, ग्रेट। काय प्रॉब्लेम आहे, जॉईन होऊन कट होत आहे, एक मिनिट, काहीतरी प्रवीण सर, मी तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवलंय, नाहीतर तुम्ही मला पाठवा। इथं ऍड कॉमेंटच्या बाजूला जो प्लसचा साईन आहे, कॅमेरा आणि प्लसचा साईन, तिथून जॉईन करता येऊ शकतं। इज अनेबल टू जॉईन, अनेबल टू जॉईन म्हणताय प्रवीण सर। ओके, काहीतरी अडचण दिसते। ओके, आपण नेक्स्ट जॉईन करून घेऊ। यस, प्रणाली। ओके, हॅलो, आवाज येतोय प्रणाली? तुझा आवाज येत नाहीये, म्यूट आहे का? हॅलो, नाही येते अजून आवाज। नाही येते, आवाज येत नाहीये प्रणाली तुझा। नाही नाही, एक काम कर, लेफ्ट करून पुन्हा जॉईन कर बरं। ओके, ठीक आहे, काहीतरी टेक्निकल इश्यू येतोय। ठीक आहे, आता कोण आहे? राहुल। राहुल गेला का?
येस 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 होत आहे. जॉईन होत नाहीये, काहीतरी टेक्निकल इश्यू आहे. प्रवीण सर, तुमचं इंस्टाग्राम अपडेट आहे का? येस राहुल. हॅलो. येस येस, वेलकम राहुल, वेलकम. आता बाकीचे ज्यांना आपण जॉईन करायचा प्रयत्न करतोय त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम येतोय, तर आपण तुझ्यापासूनच सुरुवात करू. नक्कीच. येस येस सर, आपल्याकडे 5 मिनिट आहे आणि माझ्याकडे 2 क्वेश्चन आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन की इंडियन काउन्सिलिंग, इंडियन युथ काउन्सिलिंगचं काम करत असताना एक तू प्रेसिडेंट म्हणून काम करतोय नॉर्थ महाराष्ट्र झोनचा, तर वेगवेगळ्या तरुणांशी तुझा संबंध येत असेल, तर कशा पद्धतीने तुमची ऑर्गनायझेशन काम करते आणि युवक केंद्रित कशा स्वरूपाचं काम करते, आणि आत्ताचे सध्या तरुणांची परिस्थिती पाहता तुला काय वाटतं की आपण आपल्यावर कसं काम केलं पाहिजे एक चांगला देश तयार करण्यासाठी, एक चांगला समाज तयार करण्यासाठी? नक्कीच निलेश, आवाज येतोय माझा? येस येस येस, क्लिअर येतो, गो अहेड. नॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडिया ही आपल्या देशाची सर्वात मोठी तरुणांची संघटना आहे. प्रत्येक देशाची एक युथ काउन्सिल असते, तशी आपली देशाची नॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडिया आहे. भारतातल्या पूर्ण 29 राज्यांमध्ये हिचं काम चालतं आणि ऑल ओव्हर इंडियामध्ये इंटरनॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडिया इज अ मेन हेड ऑफिस आहे. तर सर्वात पहिले काम करत असताना मी विविध शिबिराच्या माध्यमातून पहिले महाराष्ट्रातील चांगली तरुणाईच्या संपर्कात आलो. मेळघाटातील तरुणाई शिबिर असेल, त्याच्यानंतर बालेवाडी येथील युवा प्रशिक्षण शिबिर असेल, अशा विविध शिबिराच्या माध्यमातून मी तुमच्यासारख्या विविध सर्वांगीण क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणाईशी, ज्येष्ठांशी माझा संपर्क आला. मग महाराष्ट्रातील विविध कानाकोपऱ्यातील जी तरुणाई आहे तिचा अनुभव घेतल्यानंतर, त्यांचा संपर्क जॉईन झाल्यानंतर मी माझ्या भागात काम सुरू केलं. तर आता माझ्यावर जी उत्तर महाराष्ट्रामध्ये जी काम करत आहे, तर माझ्याकडे 5 जिल्ह्यांचं काम आहे. तर सर्वात पहिले मला जी महत्वाची गोष्ट वाटली की तरुण कुठेतरी संघटित झाला पाहिजे. एक प्रवाहात येण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक लेवलला आपण कार्य सुरू केलं पाहिजे. तर मी सर्वात पहिले अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे आणि जळगाव असे उत्तर महाराष्ट्रात नाशिक डिव्हिजन मध्ये माझ्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. तर सर्वात पहिले मी काय केलं, जळगाव जिल्ह्यातील जे आमचे 15 तालुके, त्या तालुक्यांच्या माध्यमातून मी साहित्य, क्रीडा, राजकीय, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील तरुणाई यांची एक थिंक टँक, एक टॅलेंट मी एका ठिकाणी एकवटलं, ज्या माध्यमातून विविध क्षेत्रातील भविष्यात या देशासाठी, या राष्ट्र निर्माणासाठी आपल्यासाठी जे कार्य आपल्याला उभं करायचं आहे त्याचं संघटन आपण कुठेतरी मजबूत केलं पाहिजे. एक संघ झाल्याशिवाय, एकीचं बळ असल्याशिवाय आपण कुठलीही प्रक्रिया, कुठलीही संघर्ष आपण पुढे नेऊ शकत नाही. या गोष्टीचं मला नक्कीच भान होतं. त्या माध्यमातून आज मुला मुलींचं एक चांगलं संघटन उभं झालेलं आहे. आणि या सर्व गोष्टींचं काम करत असताना चेन्नईमध्ये एक इंटरनॅशनल युथ फेस्टिवल भरत असतं, ज्यामध्ये जगभरातून विविध राष्ट्रांचे प्रतिनिधी, युथ प्रतिनिधी काम करत असतात. तर या माध्यमातून मी त्या तरुणाईला सांगितलं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्राच्या माध्यमातून आपण त्या फेस्टिवलमध्ये सहभाग होऊ शकतो आणि आपण आपल्या गाव, तालुका आणि जिल्हा आणि राज्य आणि देश अशा विविध स्टेपमध्ये मी आपल्या भागातील तरुणांचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल प्रत्यक्ष विचारांना त्यांची कृतीची जोड कशी देण्यात येईल, त्यांना व्यासपीठ उपलब्ध मी नॅशनल युथ काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून करून दिलं. आणि ज्या आधारे पर्यावरण झालं, क्रीडा झालं, अशा विविध भागांमध्ये मी कार्याची सुरुवात केली. कामगारांसाठी शिक्षणाचं प्रवाह त्यांना आणण्यासाठी आमच्या टीमने मोठ्या प्रमाणात कार्य हाती घेतलेलं आहे. आणि वर्षभराच्या प्रवासामध्ये फार मोठी तरुणाईची टीम मी या माध्यमातून उभी केलेली आहे. आणि दुसरा भाग असा होता की आपण पाहतोय की आता भारतामध्ये किती संभ्रम अवस्था आहे तरुणांसाठी, तर तुझा अनुभव काय आहे तरुणांसोबत काम करताना, कशा पद्धतीने टॅकल केलं पाहिजे? नक्कीच तरुणाईशी संवाद साधताना मला एक महत्वाचा प्रश्न तो जाणवतोय, तो बेरोजगारीचा जाणवतो.
बेरोजगारीचं जे प्रमाण आहे, उच्च शिक्षित झाल्यानंतरही बेरोजगारीचं प्रमाण वाढतं, बेरोजगारीचं प्रमाण वाढल्यानंतर व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढतं आणि त्यानंतर डिप्रेशन मध्ये फार जातात. तर एकंदरीत मी पोलीस भरती करणारी मुलं असो, स्पर्धा परीक्षा करणारी मुलं असो किंवा प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे काम करणारी मुलं असो, आपल्या इंडियन एज्युकेशनची जी थॉट प्रोसेस आहे ती कुठेतरी आपण बदलवली पाहिजे. आपण शाळेत जेव्हा विद्यार्थ्याचं ऍडमिशन किंवा आपल्या मुलाचं ऍडमिशन जेव्हा आपण तिथे घेत असतो, तर त्यांच्या एक मनात कोरलं जातं की मोठं झाल्यानंतर आपल्याला कुठेतरी नोकरी करायची. त्या माध्यमातून आपण शिक्षण घेत असतो आणि त्यानंतर शिक्षण झाल्यानंतर मला कुठल्यातरी कंपनीत एक काम करायचंय, एवढी आपण जी थॉट प्रोसेस आहे ती कुठेतरी आपण बदलवली पाहिजे. त्या माध्यमातून खरंच एंटरप्रेन्योरल आपण मराठी उद्योजक घडले पाहिजे. या देशाच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी तरुणाई आहे, डिप्रेशन मध्ये आणि व्यसनाधीनकडे न वळता ती कुठे योग्य प्रवाहातील या माध्यमातून मी संघटन मजबूत केलेलं आहे, ज्या आधारे काउन्सिलिंग झालं, शिक्षण, त्याच्यानंतर ऊसतोड कामगार झाले, आदिवासी पाड्यांवर त्यांची संस्कृती जपन करण्यासाठी आम्ही वेळोवेळी कार्य करत असतो. अशा विविध भागात आमचं कार्य चालू आहे. ओके ओके, थँक्यू सो मच राहुल, थँक्यू. यानंतर आपल्या नेक्स्ट स्पीकर आमचे मित्र ऍडव्होकेट प्रवीण निकम जॉईन झालेले आहेत. प्रवीण सर सध्या LSCच्या कॅम्पस मधून जॉईन झालेले आहेत. तर सर तुमच्यासाठी 2 प्रश्न असे आहेत की सध्या तुम्ही 1 वर्ष झालं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये तुमचं उच्च शिक्षण घेत आहे, तर तिथली शैक्षणिक पद्धती, भारतीय शैक्षणिक पद्धती आणि यातला जो काही डिफरन्स तुम्हाला 1 वर्षामध्ये जाणवला, आणि याचबरोबर मी दुसऱ्या बाजूला म्हणेल की हा जो डिफरन्स आहे याच्यासोबत स्किल सेट सुद्धा येतो, तर यातल्या थोड्या या 2 घटकावर जर बोललात तर ते थोडस छान. येस इंग्लिश आवाज येतोय? येस येस, क्लिअर. परफेक्ट. मला माहित नाही की काय प्रॉब्लेम होता, जॉईन येतात नव्हता. नेव्हरदलेस, फर्स्टली कॉंग्रॅच्युलेशन्स, कारण की UIM च्या माध्यमातून मागच्या 1 वर्षात युट्यूब व्हिडिओजच्या माध्यमातून ऑफकोर्स यू मेड शुअर दॅट चांगले अकॅडमिक्स प्रोफेसर्स येतील आणि चांगल्या विषयांवर चर्चा पण घडेल. ॲज राजू राईटली सेड, खूप थॉटफुल विषय होते. सो तुझं आणि तुझ्या एंटायर टीमचं कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर दॅट, कारण की छान कंटेंट आहे जो बाहेर येणं गरजेचं आहे. पुण्यात ठरलेल्या 4 सभागृहांपुरतं ते नेहमीचे विषय असतात. अपार्ट फ्रॉम दॅट, येस, 1 वर्ष झालं LSC मध्ये. आय एम अबाउट टू सबमिट माय डेझर्टेशन सून. तर इट हॅज बीन अ ग्रेट एक्सपिरियन्स. प्रामुख्याने जे 2 महत्वाची गोष्ट जे इमिजिएटली लर्निंग्स आहेत माझे, ते म्हणजे की आपल्या एज्युकेशनल ओव्हरऑल सेटअपमध्ये, मग ते Tier 1, Tier 2, Tier 3 कुठल्याही सिटीज असतील, एज्युकेशनली पूर्ण फॉर्मॅटमध्ये क्रिटिकल अनालिसिस आणि क्रिटिकल थिंकिंगवर फारसा फोकस नाहीये, जो कदाचित UKचा मेजर क्रक्सच आहे. म्हणजे तुम्ही एक वेळ बाकीच्या काही गोष्टी आल्या नाही तरीही चालतील, पण क्रिटिकली आणि अनालिटिकली तुम्ही सगळ्या गोष्टींकडे बघणं आणि विचार करून स्वतःचं इंटरप्रिटेशन देणं, ह्याला खूप महत्व आहे. एक. दुसरं म्हणजे की सेल्फ स्टडी ला खूप प्रेफरन्स दिला जातो. स्पून फिडिंग ऑफकोर्स नाहीये इथे. म्हणजे तुम्हाला आठवड्यातले फक्त 3 तास किंवा 4 तासच लेक्चर्स असतात आणि 3 किंवा 2 दिवसाचं तुमचं एका वीकचं पूर्ण मॉड्यूल संपतं, आणि त्याच्यानंतर उरलेला वेळ तुम्हाला अभ्यास करायचा असतो आणि तो खूप असतो. त्यासाठी तुम्हाला नेसेसरी जो काही सपोर्ट आहे तो डेफिनेटली युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून दिला जातो. पण तुम्हाला स्वतःला अभ्यास करण्याची आणि त्या संदर्भात रिसर्च करण्याची सवय असणं गरजेचं आहे. आणि जर नसेल तर ते थोडं चॅलेंजिंग होऊन जातं. ऑफकोर्स ओव्हर द पिरियड तुम्हाला ते जमतं, पण आय थिंक हे 2 मेजर डिफरन्सेस मला जाणवतात, जे कदाचित आपल्या आणि या सिस्टममध्ये डिफर करतात. अपार्ट फ्रॉम दॅट, स्टुडंटला प्रत्येकाला डेफिनेटली खूप चांगला मेंटल हेल्थ सपोर्ट पण आहे, जो खूप महत्वाचा मला वाटतो एका हेक्टिक अकॅडमिक शेड्यूलमध्ये. आणि ऑफकोर्स कोविडच्या नंतरच्या कालावधीत पण मेंटल हेल्थ हॅज बीन अ मेजर इश्यू. सो दीज आर सर्टन दॅट इमिजिएट कम अप टू माय माइंड. आन्सरिंग युअर सेकंड क्वेश्चन, जो दुसरा प्रश्न होता की कुठल्या स्किल्स, यू राईटली सेड. आय थिंक पोस्ट कोविड वर्ल्ड मध्ये आपल्याला आता फ्युचर ऑफ वर्कचा विचार करावा लागणार आहे. म्हणजे गेटिंग द राईट सेट ऑफ डिग्रीज, गेटिंग हायर एज्युकेशन इज परफेक्ट, ते घ्यायलाच हवं. पण त्याच्यानंतर पुढे काय, आर दर जॉब्स? आय डाऊट. सो हाऊ डू वी प्रिपेअर आवर सेल्फ ना. मग तुम्ही त्यासाठी कुठल्या बेसिक क्षमता तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही या मार्केटमध्ये कम्पीट कराल आणि कम्पीट केल्यानंतर तुम्हाला योग्य ती जबाबदारी पण मिळेल. आधी लोक म्हणायची सॉफ्ट स्किल्स किंवा इंग्लिश. मला वाटत नाही इंग्लिश इज इम्पॉर्टंट, ऑफकोर्स येस.
मी नेहमी म्हणतो की आय एम अ पार्ट, मी त्या जनरेशनचा विद्यार्थी ज्यांनी चुकून इंग्लिश मिडियमला शिक्षण घेतलं. मला असं वाटतं की जर मी मराठी मीडियममध्ये शिकलो असतो तर कदाचित मी अजून चांगली प्रगती करू शकलो असतो. अनफॉर्च्युनेटली मला इंग्लिश मीडियममध्ये शिकावं लागलं. पण इंग्लिश इज जस्ट अ मीडियम. इथे जेव्हा मी मुलांशी बोलतो तेव्हा प्रत्येकाला त्याच्या भाषेबद्दलचा आदर आहे आणि फॅकल्टीजला पण ओव्हरऑल इकोसिस्टमला पण तुमच्या मूळ भाषेचं महत्व ठेवून तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं सपोर्ट करता येईल याचा ते प्रयत्न करतात. सो इंग्लिश इज अन ऍडिशनल स्किल, ती गरजेची आहे, ती नाही आली तर आपण सर्व्हाइव्ह करू शकत नाही असं नाहीये, पण ती महत्वाची डेफिनेटली आहे. फ्युचर ऑफ वर्कच्या दृष्टीने मला 3च गोष्टी ज्या इमिजिएटली स्ट्राईक आउट होतात, मला वाटतं त्याच्यावर आपण विचार करायला हवा. तो म्हणजे की ऑफकोर्स critical thinking and writing, one, if I need to point out. Second is initiative and creativity, originality. And third is, I would say, I think leadership, I think social leadership. I'm expecting की आपला ऑडियन्स पण सोशो पॉलिटिकल डिस्कोर्स मधला असेल, तर आय थिंक ह्या तीन बेसिक स्किल्स आहेत जे कदाचित फ्युचर ऑफ वर्क साठी आपल्याला प्रिपेअर करतील. या दॅट्स इट फ्रॉम माय साइड. ओके. अजून एक क्वेश्चन मला आता तुमचं ऐकताना स्ट्राईक झाला की ज्यावेळी आपण अशा ज्या काही ऐतिहासिक शैक्षणिक संस्था आहेत, या शैक्षणिक संस्थांमध्ये येणारी मुलं जी असतात किंवा विद्यार्थी जे असतात, स्कॉलर जे असतात, यांचं बॅकग्राऊंड किंवा त्यांची एकंदरीत झालेली ग्रोथ जी असते, ती ग्रोथ पाहता आपल्या भारतामध्ये आपल्या पुण्यातला जो काही सर्कल होता, आपल्या आजूबाजूला झगडणारी जी मुलं होती, तर या मुलांमध्ये किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो इथल्या तरुणांनी या ज्या काही पर्टिक्युलर इन्स्टिट्यूट मधून शिकणारे विद्यार्थी आहेत जे जागतिक ओके. आवाज येतोय माझा प्रवीण दादा? हो, येतोय. ओके ओके. सो तर ही जी काही स्कॉलर मुलं आहेत, तर त्यांचा एक फ्युचरकडे पाहण्याचा पर्स्पेक्टिव्ह कसा असतो किंवा ते एकंदरीत स्वतःच्या ग्रोथकडे कसे पाहतात, आणि जर इथल्या आता जे काही आपल्याला ऑडियन्स आहेत त्यांना काय सांगू शकशील? बरोबर. सो जर मी तो प्रश्न नीट समजला असेल, यू आर ट्राइंग टू कम्पेअर की ज्या मुलांकडे संधी आहेत, स्किल्स आहेत आणि ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते वर्सेस आपण सगळे ज्यांना कदाचित काहीतरी सामाजिक काम पण करायचंय पण शिक्षण घ्यायचं पण आहे. एकच जे डिफरन्शिएटिंग आहे, कदाचित ही सगळी लोक एम्प्लॉयबिलिटीवर जास्त विचार करतात. त्यांच्यासाठी एका एज्युकेशन इन्स्टिट्यूट मधून शिक्षण घेतल्यानंतर एम्प्लॉयमेंट कशी मिळेल, मग ती परदेशात मिळेल किंवा भारतात मिळेल, हा कदाचित फोकस असतो. आणि मे बी आपण सर्वजण सोशल इम्पॅक्ट सेक्टरमध्ये कशा प्रकारे कार्य करू याचा विचार जास्त करतो. सो आय थिंक हा एक मेजर डिफरन्स आहे. पण आय वुड से की आपल्या सर्वांचा एक मेजर ऍडव्हान्टेज आहे की आपले एक्सपिरियन्सेस. मी माझं उदाहरण देईल. मी बीए करत असताना 5 संस्थांबरोबर इंटर्नशिप्स करत होतो. मी पहिल्या वर्षी ऍक्टिव्ह होतो कॉलेजमध्ये. सेकंड थर्ड इयर मी झारखंड, छत्तीसगड, ओडिसा या 3 राज्यांमध्ये फिरायचो. तिकडच्या मुलांचे कॅम्प्स, एक्सचेंज प्रोग्राम्स कोऑर्डिनेट करणं, सीआरपीएफ बरोबर काम करणं, हे व्हॉलंटिअरिंग केलं. लॉ करत असताना पब्लिक पॉलिसी आणि गव्हर्नन्स मधले ऑर्गनायझेशन्स बरोबर काम केलं, इंटर्नशिप केली. तर कदाचित आय वॉज एबल टू गेट द राईट एक्सपिरियन्सेस बाय वर्किंग विथ दीज ऑर्गनायझेशन्स. आणि म्हणून कदाचित माझं पर्स्पेक्टिव्ह पण बदललं होतं की आता मास्टर्स नंतर पुढे काय, तर आय हॅव अ क्लॅरिटी की मी पुढे माझे पुढचे 5 ते 10 वर्ष कसे इन्व्हेस्ट करणार आहे. कदाचित त्या बाकीच्या मुलांना ह्याचा थोडा एक्सपिरियन्स कमी असतो, कारण की त्यांनी तशा इंटर्नशिप्स केल्या नाहीये, तसे एक्सपिरियन्सेस घेतले नाहीये, तेवढ्या ऑर्गनायझेशन बरोबर कनेक्टेड नाहीयेत. हा कदाचित फरक मी त्यांच्या आणि आपल्यामध्ये डिफरन्शिएट करेल. सो आपल्याला ऍडव्हान्टेज डेफिनेटली आहे. आय थिंक वी शुड बी प्राऊड इनफ की आपण ज्या बॅकग्राऊंडनी येतो, ज्या लँग्वेज आणि ज्या कल्चरल डायव्हर्सिटी मधून येतो, वी शुड प्राऊडली ओन इट ऑन अवर स्लीव्स. आपण अभिमानाने त्याच्याबद्दल बोलायला हवं आणि ते एम्ब्रेस करून अजून नवीन काय शिकता येईल या प्रयत्न करायला हवा. आपला एक्सपिरियन्स विल ऑलवेज पुट अस अन ऍडव्हान्टेज लेवल ऍज कम्पेअर्ड टू अदर्स. ओके ओके. थँक्यू सो मच प्रवीण सर. थँक्यू. ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. येस. सो नेक्स्ट अभिषेक सर, आवाज येतोय? हा, माझा येतोय? हा, येतोय आवाज. ओके. सो फर्स्ट की 5 मिनिट आहेत आणि 5 मिनिटामध्ये आतापर्यंत गेली 5-6 वर्ष टीम तरुणाईच्या माध्यमातून तू जे काही काम करतोय आणि तुझा जो महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या तरुणांशी संबंध आला, ज्यावेळी आपण पाहतो की 21व्या शतकामध्ये भारतच नाही तर जग बदलते, तर याच्यामध्ये आपण कुठे आहोत किंवा कशा पद्धतीने आपण एकंदरीत
स्वतःकडे पाहिलं पाहिजे आणि एक सामाजिक स्तरावर देखील कसं पाहिलं पाहिजे? सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की आता आपण उदाहरण घेऊ ऑलिम्पिकचं. ऑलिम्पिकच्या ज्या पद्धतीनं आपण सगळेजण साजरं करत होतो की आपल्या ऑलिम्पिकमध्ये आपल्या खेळाडूंनी मेडल मिळवले आणि आपण एकंदरीत म्हणतो की युवकांचा देश भारत. पण मला वास्तविकता मी असं जेव्हा बघतो, म्हणजे मी टीम तरुणाई किंवा एक सोशल बाजूला ठेवीन, पण वैयक्तिक जेव्हा प्रवास केला तर अजूनही तरुण कुठेतरी गुरफटलेला आहे वेगवेगळ्या ठिकाणी. म्हणजे त्याला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीवच नाहीये. म्हणजे आता हे खूप मोठं मला असं वाटतं की हे स्टेटमेंट काही लोकांना बोचेल सुद्धा, कारण की युवा दिनाच्या निमित्त मी असं काही स्टेटमेंट करतोय. पण मला असं वाटतं की हे वास्तव आहे आणि हे वास्तव जर का बाजूला सारायचं असेल तर आपल्याला आपले झापडं उघडावं लागतील. पण मुळात आपण आपले झापडच दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवलेले आहेत आणि तो काहीतरी करतोय म्हणून मीही काहीतरी करायचं. म्हणजे आपण एकंदरीत एमपीएससी युपीएससी ला ज्या पद्धतीनं नावं ठेवत होतो किंवा नावं ठेवली जातात महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये, त्याच पद्धतीनं एक कुठेतरी मेंढी वळण आजच्या युवकांना झालेलं आहे. आणि जे स्वतःची अस्तित्वाची वाट वेगळी करून बघतायत त्यांना सपोर्ट सिस्टीम कुठेतरी राहिलेली नाहीये. सपोर्ट द्यायला कोणी तयार नाहीये. पुशअप म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक वाक्य आहे की स्टार्टअप करा युवकांनो, पण स्टार्टअप करण्यासाठी जो पुशअप असतो तो पुशअपच नाहीये. स्टार्टअप आहे ही व्याख्या हे दोन शब्द खूप छान आहे, स्टार्टअप, पण पुशअप कोण करेल ना? पुशअप साठी कोणी पुढे येत नाहीये. तर मला असं वाटतं की माझ्या किंवा आपल्या सर्वांच्या भूमिकेतून म्हणजे आपण पुशअप वाले लोक ही भूमिका साकारूया, तेव्हाच काहीतरी मला असं वाटतं की ते गोल मिळेल आपल्याला. ओके ओके ओके. थँक्यू अभिषेक सर. आवाज येतो? ओके. हो हो येतो. येस येस. ओके. थँक्यू. आणि मुळातच गुरफटलेले तर आहेतच, अनेक गोष्टी आहेत जे तुम्हाला तुमच्या ध्येयापासून डायव्हर्ट करू शकतात. तर त्यातून आपण वाचलं पाहिजे, त्यातून आपण स्वतःला वाचवलं पाहिजे, हे गरज आहे असं एकंदरीत परिस्थिती पाहता दिसते. आणि सगळ्यात महत्वाचं जसं नागेश्वर देखील म्हणाला की आपली जी काही मेंटल वेलबिईंग आहे त्याच्यावर देखील आपण काम केलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या स्किल सेट सुद्धा गरजेचे आहेत. ठीक आहे. थँक्यू अभिषेक सर. आपण नेक्स्ट स्पीकरला जॉईन करू. प्रणाली. ओके. येस. हॅलो. प्रणाली आवाज येतोय? तुझा आवाज येत नाही प्रणाली, काय अडचण आहे? तिथं पण तुझा फोटो दिसतोय ना, व्हिडिओ दिसतोय, तिथे खाली बघ माईकचं चिन्ह आहे, ते बंद आहे का चालू आहे? काहीतरी प्रॉब्लेम आहे. मी लिव्ह करू का? हो हो चालेल. थँक्यू. हॅलो प्रणाली, आवाज येतोय? मी जरा इयरफोन यूज करून बघते. हो हो आता येतोय आवाज तुझा. येस 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 आता आवाज येतो. आता हे ओके ओके ठीक आहे ओके थँक्यू. चालेल. फर्स्ट ऑफ ऑल वेलकम. प्रणाली महाराष्ट्रभरामध्ये सायकलवर फिरते, जिथं आमचा एक दिवसाचा ट्रेक प्लॅन होत नाहीये तिथं प्रणाली पूर्ण महाराष्ट्रभर पर्यावरणाविषयी जनजागृती करत सायकलवर फिरते. तर
अशी सायकल वारी केली पाहिजे असा विचार का आला, किंवा याच्या पाठीमागे तुझा विचार काय होता? आणि दुसरं असं म्हणेल की महाराष्ट्रभर फिरत असताना तुला तरुणांच्या संबंधित काही वेगळे अनुभव आले का? किंवा तू ज्या ज्या भागात गेली त्या भागात कुणी ना काही अनेक तरुण काही ना काही करत असतील, असे एक दोन जरी तू इन्सिडेंट सांगितले, फर्स्ट की तू सायकल वारी का सुरू केली, आणि दुसरा असे एक दोन तुझे अनुभव तरुण लोकांच्या संबंधित. नक्कीच. प्रथम मी UIM चे म्हणजे धन्यवाद मानते, मला या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवरती संधी उपलब्ध करून दिली. आपल्या सर्वांशी मला संवाद साधता येतोय, महत्वाचं. मला आकाशने मगाशी कॉल केला अचानक, असं बोलायचं आहे म्हणून. आणि निलेश दादा तुझे सुद्धा धन्यवाद. प्रवास कसा सुरू झाला, खरं तर सांगायचं म्हणजे हा प्रवास माझ्या स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधात म्हणायला हरकत नाही. म्हणजेच माझ्या स्वतःची टॅगलाईन आहे की मी प्रवासी मुक्त अस्तित्वाची. म्हणजे मुक्त अस्तित्वाचा शोध अर्थात अनेक वेगवेगळ्या प्रश्नांचा शोध, काहीतरी बाहेरचं जग समजून घेण्याचा, महाराष्ट्र समजून घेण्याचा हा प्रवास आहे. सोबतच आपला समाज आणखी आज जे काही मटेरियलिस्टिक लाईफस्टाईल कडे आज आपण सगळेजण वळतोय, तर मुळात का वळतोय आणि कुठल्या शिखरावर जाऊन आपल्याला नेमकं पोहोचायचं आहे, तर हे सगळं जाणून घेण्याचा माझा खरं तर प्रवास आहे. एका अस्वस्थतेतून सुरू झालेला माझा प्रवास आहे. कुटुंबाची पार्श्वभूमी, मी शेतकरी कुटुंबातील आहे. माझे शिक्षण BSW झाले, व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण घेतले. महत्वाचं जाणीव कुठून झाली तर आपल्याला 5वी पासून पर्यावरणाचा विषय असतो खरं तर, पण आपण कधीच आपल्याला त्या महत्वाच्या गोष्टी आपल्याला शिकवल्या जात नाही. म्हणून आज आपल्याला सगळीकडे आज इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याला समस्या दिसून येत आहेत आणि आपण लढतोय. आणि हे कोरोनाने आपल्याला दाखवून दिले या काळामध्ये की आपण सर्वांनी कुठेतरी वेळीच सावध झालं पाहिजे. आणि याच गोष्टी मी या कोविडच्या काळामध्ये लक्षात घेतलेल्या. आणि मला आतून असं वाटत होतं की नाही, काहीतरी आपल्याला कोविड सांगतोय आणि कुठेतरी हे सगळं खूप भयानक घडतंय आणि बाहेरचा आपण अभ्यास करावा. मग अभ्यास काय करावा, तर गावोगावी जावं, शहरी भागात जावं, आदिवासी भागात जावं, लोकांशी जास्तीत जास्त संवाद साधावा. खरं तर माझा प्रवास हा कुठलंही फार नियोजन नाहीये. लोकांशी म्हणजे खाणे राहणे, साधारण जी काही आर्थिक सहयोग असतील मला प्रवासात सहकार्य लोकच करतात. आणि ठरवलं होतं की मी मुलगा आहे किंवा मुलगी आहे असा काही फार विचार केला नाही की आपल्याला हे येते. मी माझ्या प्रश्नांनी झपाटलेली होती आणि मला त्या सर्व गोष्टींचा शोध घ्यायचा होता. आणि इथपर्यंत येऊन बऱ्याच गोष्टी मला समजलेल्या आहे, कारण 9 महिने झाले आहेत मी घराच्या बाहेर आहे. आणि 9 महिन्यापासून आपला विदर्भ, खानदेश, कोकण, पूर्ण तळकोकण करून पश्चिम महाराष्ट्र करून आज मी इकडे शिरूर तालुक्यातील कारेगाव या गावी मुक्कामी आहे. खरं तर 10,500 किलोमीटरचा असा प्रवास झालाय. आणि हे निघण्यामागचं आणखी महत्वाचं कारण आजची युवा पिढी आपली, म्हणजे आज आंतरराष्ट्रीय युवा दिवस आहे. म्हणजे युवा हे युवाला उलट केलंय तर वायू होतो. म्हणजे वायूमध्ये किती शक्ती असते आपण आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि वायूमध्ये इतकी प्रचंड शक्ती असताना स्वामी विवेकानंद सुद्धा मागे म्हणजे म्हणून गेले की भारत हा युवकांचा देश आहे. पण आता थोड्या वेळी बोलता बोलता अभिषेक दादा म्हणून गेलेला आहे की युवक कुठेतरी आज गुरफटलेला आहे. तर मी सुद्धा तेच म्हणते. म्हणजे तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे असं आहे की आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मी सुद्धा या प्रवास करते आणि प्रवासात मला खूप असं प्रचंड काहीतरी युवकांचा सहभाग दिसला असं जाणून आलेलं नाहीये. आणि मी ही शोकांतिका कायमच व्यक्त करते. कुठेतरी आज युवक इतका आपला भरडला गेलाय की एक युवती म्हणून मी आज जो काही महाराष्ट्रभर प्रवास करते, सामान्य म्हणून किंवा अनेक लोकांना एक मुलगी म्हणून एवढा मोठा प्रवास करते, तर खूप काही वेगळं वाटतं, उत्सुकता वाटते, कुतूहल वाटतं आणि कौतुक सुद्धा वाटतं. तर कारण असं धाडस करायला किंवा या सर्व गोष्टी करायला आपल्या समाजात एक कुटुंबापासून तर समाजापर्यंत फार मुलीसाठी कायम चौकटी असतात. मुलीसाठी नाही तर आज मुलांसाठी पण आपण काही बाबतीत बघतो. तर ह्या सर्व गोष्टी अशा अनुभवताना आज या प्लॅटफॉर्मवर आज मला युवक ऐकत आहेत तेवढंच सांगते की आज कुठेतरी आपण सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये म्हणू, व्यवस्थेच्या जाळ्यामध्ये म्हणू, व्यवस्थेच्या लॉबीमध्ये म्हणू, इतकं फसलेलं आहोत की आपल्याला काय बाहेर काहीतरी घडतंय. आज ग्लोबल वॉर्मिंग IPCCचा काल त्या दिवशी रिपोर्ट आला की आपल्याला काय या 2050 पर्यंत काय घडणार आहे आपल्याला सांगून ठेवलंय. मग आपल्यासारखीच युवक अनेक चिपळूणसारखे असेल मोठे महापूर येतात, मग त्या ठिकाणी आपण मदत कार्य करायला जातो. खरं तर आज प्रचंड मोठ्या प्रमाणात काहीतरी आव्हान आपल्या समोर उभं आहे तापमानवाढीचं. आणि या बाबतीत सुद्धा मला बऱ्यापैकी कुठेतरी असं जागृत दिसत नाही. आपल्यासारखेच आता या प्लॅटफॉर्म उभा केल्यासारखे अनेक आपल्यासारखेच युवक आता कुठेतरी जागृत आहेत आणि अशा संधी आणि काहीतरी काम करत आहे. पण ती एक शोकांतिका मला स्वतःला असं वाटलं.
महत्वाचं आणखी उदाहरण काही सांगायचं म्हणजे थोडक्यात तर मला एक प्रवासात असे बरेच जण भेटलेले, पण त्यातली एक राणी प्रभुडकर म्हणून मुलगी आहे, जी स्वतः जंगलासंदर्भात त्या ठिकाणचा अभ्यास करताय. जल जंगल जमीन म्हणजे जंगल वाचवण्यासाठी त्या ठिकाणचं ती संवर्धनाचं काम करते. तर खूप मला आवडलं तिच्याकडे जाऊन राहिली. एक युवती म्हणून अख्ख्या जंगलात जाऊन ती राहते आणि प्राण्यांशी ते संघर्ष करते किंवा त्या आदिवासी भागांमध्ये म्हणजे तिचं महत्वाचं काम अशा पद्धतीचं आहे की स्थानिक भागातलं जे काही आज जंगल आहे तर त्या लोकांना जागृत करणे फार गरजेचं आहे. तर असंच अनेक वेगवेगळ्या ठिकाणी काही ना काही असे युवक आता काम करत आहे आणि असं करत राहायला पाहिजे. आणि शेवटी एवढंच सांगेल की आपल्याला जे काही सभोवताल घडतंय कुठेतरी एका जाणीवेतून प्रवास सुरू झालेला आहे आणि मी सुद्धा पुढे पर्यावरण क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलेलं आहे. आपण एका शाश्वत जीवनशैलीकडे वळलं पाहिजे. मटेरियलिस्टिक लाईफस्टाईलला कमीत कमी गरजामध्ये कसं आयुष्य जगता येतील आणि याकडे शाश्वत या दृष्टिकोनातून पुढे आपण गेलं पाहिजे एवढंच म्हणेल. मला या ठिकाणी संधी दिली बोलण्याची त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. ओके प्रणाली, तू लिव्ह केलं तरी चालेल. चालेल, थँक्यू. येस विकास सर. विकास आणि मी वर्गमित्र आहोत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे खूप क्लोज फ्रेंड आहोत. विकास सध्या दक्षिण आफ्रिकेतील कोंगो या देशामध्ये आहे. तो ट्रॅव्हलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करतो. बीड सारख्या भागातून पुण्यात येणं, पुण्यात टिकून राहणं, त्याच्यानंतर MBA करणं आणि पहिला जॉब हा विदेशात मिळवणं. तो म्हणत होता मी काय बोलणार, पण मुळातच ही एक प्रेरणादायी आहे की बीड सारख्या भागातून येणं आणि इंटरनॅशनल कंपनीज मध्ये जॉब मिळवणं, इट्स बिग थिंग. सो मी दोन प्रश्न असे की आपण बीड मधून आलो, बीडमध्ये काय आहे ते तुलाही माहिती आहे, मलाही माहिती आहे आणि इथे जे लोक ऐकतात त्यातले बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बीडचं काय स्थान आहे राजकीय, सामाजिक आणि सगळ्या क्षेत्रामध्ये. तर अशा जिल्ह्यातून येणं आणि हा जॉब मिळवणं आणि ही एक बाजू की हा तुझा प्रवास किंवा तुला काय चॅलेंजेस वाटल्या विदेशात जाण्यापर्यंतच्या, 1-2 सांगितल्या तरी चालेल की त्या खूप महत्वाच्या होत्या, त्यांना टॅकल करणं अवघड होतं. अशा 1-2 सांगितल्या तरी चालेल. आणि दुसरा प्रश्न असा की आपण चित्रपट पाहतो, आपण नाटकं पाहिली, आपण वाचन केलं आणि यातून आपली एक नजर तयार झालेली आहे समाजाकडे पाहण्याची, ऑब्झर्व्ह करण्याची. तर भारत, आता तू गेली 1 वर्ष होईल तुला की तू आफ्रिकेमध्ये आहेस, तर भारत आणि आफ्रिकेतल्या जीवनामधला फरक किंवा तू काय म्हणू शकशील याला की तू ऑब्झर्व्ह काय केलं वेगळेपण, अशा या 2 गोष्टीवर तू बोला. तर धन्यवाद तुझं पहिल्यांदा मला बोलायला संधी दिल्याबद्दल. माझ्या बहुतेक प्रवासाबद्दल तू एक असा व्यक्ती आहे जे त्याला सर्व माहिती असेल बहुतेक. मी बीड मधून येतो, छोटस गाव आहे माझं. आई वडील ऊसतोड कामगार करणार आहेत, पण अशात या 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 वातावरणात शिक्षण मिळणं खूप अवघड असतं, हे तुला पण माहितीये, मला पण माहितीये. पण वडिलांची एक जिद्द आणि माझा एक मोठा भाऊ लहू त्याच्या सपोर्टनुसार जर शिकलो नसतो तर मी पण आज 12वी मध्ये बजरंग दल जॉईन केलेला पोऱ्या माजलगाव मध्येच राहिलो असतो, पुढे कुठे वाढलो नसतो. पण मोठ्या भावाला बघून किंवा लोक धावतायत पळतायत पुण्या मुंबईकडे, हे बघून ज्यावेळेस मिळतं ना की महिला काय असेल त्या शहरात जे आपण पाहिलं नसेल, की एवढं काय भारी की सगळे मुंबई पुण्याचं नाव घेतात, असं एक बघण्यासाठी पुणे मुंबईत आलेला पोऱ्या म्हणजे मी. असं काही जास्त खूप उत्सुकतेनं आलो होतो, शिकायला काहीतरी लय भारी मिळेल आणि तेच ते म्हणजे असं पूर्ण गाव पण घेऊन मी आलेलो पुण्यात. पण हळूहळू शिकलो की खूप साऱ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत बाजूला आजूबाजूला. फर्ग्युसन सारखं चांगलं कॉलेज मिळणं हे माझं नशीबच होतं. माझं जे आयुष्याला जो बदल मिळाला तो फर्ग्युसन होतं, त्याच्यापेक्षा अजून काही मोठा असेल असं मला वाटत नाही. पण फर्ग्युसन मध्ये शिकताना, वाचन करताना, सभोवतालचे पोरं पाहताना की ते कुठल्या दिशेमध्ये जात आहेत हे बघताना खूप विचित्र होतं. कारण की मी तसं कधी पाहिलं नव्हतं की इतके सारे मार्ग असतात की या मार्गाने आपण जाऊ शकतो. पण त्यातनं सुद्धा किंवा मी BA करेपर्यंत, मी माझा आपण BA इकॉनॉमिक्स मध्ये केलं, एकाच वर्गात होतं, पण BA करताना तरी पण मला माहित नव्हतं की मला करू काय, काहीच विषय नव्हता. प्रवासाची खूप आवड होती,
इकडं तिकडे फिरायचो, भटकायचो, जॉब करायचो, रविवारी संधी मिळाली कुठे तर फिरायला जायचं. पण यातून करायचं काय नेमकं? मला माझं आयुष्य प्रवासात घालायचं होतं. एक स्वप्न नंतर पाहिलं मी. ज्यावेळेस हळूहळू हळूहळू प्रवास करायला लागलो, किंवा मला जग फिरायचं, ते कसं फिरता येईल यावेळेस. पण ते फिरायचं कसं? सगळ्यात मोठी चॅलेंज आहे त्या आयुष्यात, की माझ्यासारख्या एका छोट्या घरातून ज्याचं शिक्षणाचा पैसा पण घरचे पुरवू शकत नाहीत, तो मुलगा जग कसं फिरेल हो? आणि त्यानं का फिरावं? हे जगच जर आहेच मी एक छोट्या घरातला, तर गप घरी करून खावं ना, की कायला जग फिरायची एखादी हे करतो, गावाकडे शेती करून राहा, असं म्हणणारे खूप सारे लोक आहेत. त्यांनी म्हणू दे, त्यांना आपल्याला काय फरक पडतो असं मला नाही वाटत. पण किंवा एक जग फिरणं, आता हे जग मला का बघायचंय? किंवा जगात इतक्या साऱ्या गोष्टी सुंदर आहेत, इतक्या साऱ्या गोष्टी घडल्या आहेत, सामाजिक संस्कृतीची उलथापालथ आहे, सगळे राजकारण आहे, हे सगळे आपल्या महाराष्ट्रातलं राजकारण, बीडचं राजकारण वेगळं, हेच जागतिक म्हणजे जागतिक स्तरावर कसं असेल हे पाहण्याची खूप इच्छा होती. मी एवढं सगळं पाहिलं फिरताना. तर मला हे वाटतं, किंवा मी फर्ग्युसन नंतर ऑब्व्हियसली IITTM म्हणून आहे एक म्हणजे ट्रॅव्हलिंग बिझनेस मध्ये तुम्हाला ते शिक्षण देतात. तर तिथे गेल्यानंतर माझे व्ह्यूज खूप क्लिअर झाले, की आपल्याला हेच करायचंय, आपल्याला जग फिरता येतं. आणि असा जो माणूस म्हणतो की जग फिरायला खूप पैसा लागतो, ती लोकही येडी आहेत असं मला नेहमीच वाटतं. की जग फिरायला काही पैसा वगैरे नाही लागत, आपली इच्छा लागते. ओके, इच्छा लागते. सर्वात स्ट्रॉंग पॉइंट तोच असतो, की तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही काही पण करू शकता. जर हे मला कधी वाटलं नसतं, तर बीडचा पोऱ्या आज आफ्रिकेत येऊन काम नसता करत आणि 1-2 देश फिरला नसता, असं मला नेहमी वाटतं. की जर मी करू शकतो, एवढ्या छोट्या घरातून येऊन एवढं सगळं करू शकतो. मला माहित नाही हे मोटिवेशन असेल की कसं असेल, कारण की पहिले जे पॅनलिस्ट होते त्यांच्यासारखं मोठं काम काही माझं नाहीये. पण येऊन ह्या गोष्टी टॅकल करणं, घरातून म्हणजे शिक्षण कर्ज घेऊन शिकलेला पोऱ्या आज इथे येतो आणि काम करतो आणि जग फिरायची इच्छा दाखवतो. तर ताईनं ह्याच्या अगोदर एका ताईनं जे म्हटलं होतं, मी नाव विसरलो, सॉरी. ताई म्हटल्या होत्या की पर्यावरणाबद्दल जे काही होतंय, हे सगळं होतंय, हे युवकांनी पाहायला हवं. मला वाटतं जोपर्यंत युवक बाहेर पडणार नाही, जग फिरणार नाही, त्याला दिसणारच नाही, त्याला कळणारच नाही की जग हे किती सुंदर आहे. त्याशिवाय तो त्याच्यासाठी मेहनतच नाही घेणार, की मला ही गोष्ट आपण वाचवायला पाहिजे. अरे खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत त्या जगात, खरंच खूप सुंदर. एवढं एवढं सुंदर सुंदर कल्चर आहे. मी आज आफ्रिकेत आलोय, एक नवीन भाषा शिकायला भेटली. मी फ्रेंच बोलू शकतो आता. फ्रेंच झालं, इंग्लिश झालं. एक म्हणजे ते काही हे मोठी गोष्ट नाही, पण इथं बोलतात लोक. त्यामुळं माझ्या जीवनातली एक गोष्ट आहे, ती मला रोज काम त्यात करावं लागतं म्हणून मला शिकावं लागलं. तर असा काही फरक नसतो की जात भेद धर्म वगैरे, हे सर्व जी लोक असे घेऊन बसतात ना, हे ते तेव्हाच सोडतील जेव्हा ते जग बघतील. युवकांना जग दाखवणं खूप गरजेचं आहे. युवकांनी बाहेर पडून प्रवास करावा, ही माझी खूप इच्छा आहे अशी. किंवा जोपर्यंत म्हणजे असं का नसेल होत बरं, की 10वी-12वीच्या पोरांना वगैरे असं म्हणजे आई वडील स्वतःहून का फिरायला पाठवत असतील? त्यांनी जग पाहिलं, भारत फिरावं, त्यांनी महाराष्ट्र फिरावं, की त्यांना पुण्याच्या बाहेर, पुस्तकाच्या बाहेर, त्या खोलीच्या बाहेर, त्या दप्तराच्या वद्याच्या बाहेर पण एक जग आहे. हे समजल्याशिवाय त्यांना जग किती सुंदर आहे हे कसं कळणार आहे? मोबाईलच्या मधून कळणार आहे का? नाही कळणार आहे ते. ओके, मोबाईलवर हजार सुंदर सुंदर फोटो. ओके, तुमचे सेलिब्रिटी आवडते, सेलिब्रिटी टाकत असतील, सगळे टाकत असतील, पण ते सुंदर फोटो पाहून एवढं काही होईल असं मला नाही वाटत. जोपर्यंत ती व्यक्ती जग फिरणार नाही, तो पोऱ्या घरातून किंवा दप्तराच्या ह्याच्यातून बाहेर पडून जग फिरणार नाही, तोपर्यंत त्याला इच्छा जागृत होणार नाही. आणि एक एक प्रवासी जग बदलू शकतो आणि बदलतो. हा, आणि जेवढे लोक प्रवास करतील, जे प्रवासी असतील, तेच लोक जग बदलतील, मला तरी वाटतं, कारण की ते बघतात. थँक्यू विकास, थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर आपल्या पॅनलिस्ट पैकी फक्त एक व्यक्तीचं वेळेवर काहीतरी प्लॅन बदल झाल्यामुळे त्या जॉईन नाही झाल्या, सोनाली नवांगुळ. त्या कोल्हापूरच्या असतात, लेखिका आहेत, अनुवादक आहेत. त्या आल्या असत्या तर अजून मजा आली असती. पण मला असं वाटतं की आजचा जो काही आपण म्हणजे हा प्लॅन अगदी वेळेवर ठरलेला. तर इंटरनॅशनल युथ डे सेलिब्रेशन साठी आपण या सगळ्या लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं होतं. आणि त्यातून आपण पाहिलं की ऍडव्होकेट प्रवीण निकम असेल, राजू केंद्रे असतील, राहुल असेल, अभिषेक असेल, नागेश्वरजी
हे तो ह्या सगळ्यांनी कशा पद्धतीने ही सगळी मुलं आपल्यापेक्षा 4-5 वर्षाने मोठी असलेली किंवा 1-2 वर्षांनी मोठी असलेली आहेत आणि ज्या पद्धतीने ज्या विचारातून युवा हे हम सुरू झालेला आहे आणि काम करण्याचं धाडस दाखवत आहे, तर आपण या लोकांना पाहिल्यानंतर मला वाटतं की आज आपलं खरं सेलिब्रेशन झालं इंटरनॅशनल युथ डेचं, की ज्यावेळी युएनने हा दिवस साजरा करायचा ठरवलं. यातून काय बाबा कल्चरल, लीगल असेल आणि जे काही डेव्हलपमेंटचे सोसायटीचे वेगवेगळे आस्पेक्ट आहेत त्याच्यामध्ये तरुणांनी स्वतःला ती भूमिका स्वीकारावी, ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि एक चांगला तरुण निर्माण केला पाहिजे. त्यासाठी आपण ही वेगवेगळ्या क्षेत्रातली तरुण मंडळी थोड्या वेळेसाठी का असे ना एकत्र आणण्याचं या ठिकाणी आपण काम केलेलं आहे आणि त्यांचे आपण विचार ऐकलेले आहेत. आणि आत्ता आपण एक 8-12 झालेत म्हणजे जवळपास 1 तास, सव्वा तास होतोय. तर आपण या ठिकाणी थांबूयात आणि जे काही 13 लोक आहे लाईव्ह पाहत आहेत तर त्या सर्वांना इंटरनॅशनल युथ डेच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी काळजी घ्या आणि वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारे शक्य तितका आपण आपला समाज एका माणसासाठी जगण्यासाठी एक चांगला समाज कसा निर्माण करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्नवत राहू. आणि जर तुमच्यापैकी कुणाला काही लीडरशिप करण्याची इच्छा असेल, वेगळं काम करण्याची इच्छा असेल तर UIM हा प्लॅटफॉर्म सगळ्या तरुणांसाठी आहे. सगळ्यांना मी इन्व्हाइट करेल की पेज लाईक करा, आमच्याशीही जुळून राहू शकता. आमचे जे काही वेगवेगळे उपक्रम चालतात त्या उपक्रमामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. आणि तुमच्याकडे जर खरंच काही स्किल असतील, कॅलिबर असेल तर तुम्हाला नेतृत्व करण्याची देखील या ठिकाणी संधी सहज उपलब्ध होऊ शकते. फक्त त्यासाठी तुमची तयारी असली पाहिजे. आणि इंटरनॅशनल युथ डेच्या पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा. सगळ्यांनी काळजी घ्या, आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, कारण काळ वाईट आहे. बाकी आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग.